नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सन 2026-27 करिता कार्यरत व निवृत्त राज्य कर्मचारी यांच्याकरिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमा छत्राबाबत महत्त्वपूर्ण GR निर्गमित। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। सन 2026-27 करिता कार्यरत व निवृत्त राज्य कर्मचारी यांच्याकरिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमा छत्राबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या विमा छत्र योजनेचे दिनांक 25/7/2026 ते दिनांक 24/7/2027 ला या कालावधीकरिता नूतनीकरणास मान्यता देण्यात येत आहे। तसेच या योजनेत केवळ दिनांक 1/7/2026 ते दिनांक 30/6/2027 या कालावधीत सेवानिवृत्त झालेले होणारे अधिकारी, कर्मचारी व भारतीय सेवेतील अधिकारी स्वेच्छेने आवश्यक तो वार्षिक हप्ता भरून या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र ठरणार आहेत। वय वर्षे 46 ते 58 मध्ये कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी विमा हप्त्याचे दर GST सह पुढील तक्त्याप्रमाणे आहेत। तक्ता ब, सेवानिवृत्ती अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी विमा हप्त्याचे दर तुम्ही तक्त्यात दिलेल्या प्रमाणे बघू शकता। सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी विमा हप्त्याचे दर GST सह पुढील प्रमाणे आहेत। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।